ठीक आहे. GMB कधी लॉन्च झालं? GMB 2014 ला लॉन्च झालं, जून 2014 ला, जून 2014 ला. तर आवाज येत नाही. तुम्हालाच येत नाही का? सगळ्यांनाच येत नाही? हॅलो, कमी येतो एकदम. हा बोला. सागर, आवाज येतोय? हो, आता येतोय सर. आधी कमी येत होता. आवाज जर नसेल येत तर मला इन्फॉर्म करा. ठीक आहे. तर आपल्याला असे अकाउंट क्रिएट करायचे. तर आपला एक बिझनेस आहे, तर त्या बिझनेससाठी आपण अकाउंट क्रिएट करू. तर आपल्याला काय करावं लागेल? एक गुगल माय बिझनेस काय असतं, तुम्ही एक फिजिबल बिझनेस, आपला बिझनेस फिजिबल करण्यासाठी जर तुम्ही फ्युचरमध्ये कोणता पण बिझनेस स्टार्ट केला, तुमचं ब्युटी पार्लर असेल, तुमचं साडीचं दुकान असेल, इन्स्टिट्यूट असेल, सर्व्हिसेस असतील, मोबाईलचं स्टोअर असेल, हॉटेल असेल, तरी पण तुम्ही हे स्वतःचा अकाउंट ओपन करू शकतात आणि तिथून अर्निंग करू शकतात. आता तुम्ही एक डिजिटल मार्केटर आहेत, तर तुम्ही NMD तुमच्या नावाने ऋषिकेश डिजिटल मार्केटर ह्या नावाने सुद्धा तुम्ही काय करू शकतात, स्वतःचा अकाउंट बनवू शकतात. तुम्ही जर वकील असेल तर वकिलाचं पण अकाउंट बनवू शकतात. डॉक्टर असेल तर डॉक्टरच्या नावाने अकाउंट बनवू शकतात. जेणेकरून लोक काय, आता सपोज एखाद्याचं काय होतं, हे होतं ऑप्टिनेल्स म्हणून होतं, ते काय करत होते, आय चेकअप करत होते आणि त्याच्यानुसार त्या नंबरचा गॉगल बोलू शकतो का चष्मा बोलू शकतो, दोन्ही पण बोलू शकतो, तर ते विकत होते. तर आता सपोज एखाद्याचं डोकं दुखायला लागलं, त्याला आय चेकअप करायला जायचंय, तर FC रोडला येतो, तर तो काय चेक करेल, आय चेकअप सेंटर नियर बाय मी, किंवा आय चेकअप सेंटर FC रोड. ज्यावेळेस असं सर्च करेल त्यावेळेस त्याला काय येईल, SEO येईल का लोकल SEO येईल? लोकल SEO येईल. लोकल SEO हे कसं ओळखलं जातं, त्याच्यासमोर रिव्ह्यू रेटिंग, जिओग्राफिक लोकेशन, ॲड्रेस लिहिलेला असतो, म्हणून आपण त्याला लोकल SEO बोलतो. तर आपल्याला तसं अकाउंट ओपन करायचं आहे. जसं की तुम्ही NMD इन्फोटेक जर टाकलं, तर तुम्हाला इथं चेक करता येईल की NMD इन्फोटेक कुठे आहे. डायरेक्शननी जर जायचं म्हटलं तर तुम्ही जाऊ शकतात. तर ह्याची पण रँकिंग, जसं आपण SEOची रँकिंग करतो तसंच आपल्याला लोकली SEOची पण रँकिंग करणं गरजेचं असतं, तरच आपण व्हिजिबल होऊ. सपोज आता इथं आपण कोणती पण स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे टाकतोय, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, तर ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला जर एखादं जर इन्स्टिट्यूट लावायची असेल कोर्सची, तर आपण पहिले ह्या 2-3 वरतीच क्लिक करणार. सी मोर प्लेसेसमध्ये जर गेले तर तुम्हाला लाखो हजारो दिसतील रिझल्ट, लाखो हजारो रिझल्ट दिसतील, बरोबर आहे. पण तुम्ही क्लिक कुठे करणार? एवढ्या खाली कोण जाणार का? तुम्ही जे वरती 1 नंबर 2 नंबरला येतं त्याच्यावरती क्लिक करणार, जे अट्रॅक्टिव्ह आहे. तर 90% लोक रिव्ह्यू रेटिंग पाहून आणि किती जवळ आहे आपल्या लोकेशन पासून त्याच्यानुसार आपण काय करतात, ते क्लिक करतात. इथं 820 रिव्ह्यू आहेत, इथं 1.2K, इथं 500. तर जी रेटिंग चांगली तिथंच लोक क्लिक करतात. तर हे आपल्या 1 नंबरला दिसण्यासाठी आपल्याला लोकल SEO करावं लागतो. आणि हे अकाउंट पहिल्यांदा क्रिएट केलं जातं, नंतर त्याला रँकिंग केलं जातं. आपली मार्केटिंगची डेफिनेशन काय आहे सांगू शकतात का? क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स इन टर्म्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड पर्सनल ब्रँडिंग. तर बघा, इथं पहिल्यांदा एखादा प्रॉडक्ट किंवा बिझनेस क्रिएट केला जातो आणि क्रिएट करून त्याचे एक्सप्लोर केलं जातं. एक्सप्लोर करणे म्हणजे शोकेस करणे, शोकेस करणे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि कोणत्या लोकांपर्यंत पोहोचायचंय? टू राईट टार्गेट ऑडियन्स, डिलिव्हर टू राईट टार्गेट ऑडियन्स. मग राईट टार्गेट ऑडियन्ससाठी जर आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये टायटल, डिस्क्रिप्शन, हेडलाईन आणि इमेजेस वगैरे सगळ्या त्या रिलेव्हंट टाकणं गरजेचं आहे. समजलं? तर ते रँकिंग फॅक्टर मी नंतर सांगतो, पण पहिल्यांदा हे क्रिएट कसं करायचं, पहिल्यांदा क्रिएटिंग कसं करायचं ते पाहू, नंतर ते डिलिव्हर कसं करायचं, एक्सप्लोर कसं करायचं ते नंतर पाहू. आणि नंतर रिच आउट टू राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत कधी होईल, जर त्याचं रँकिंग केलं तर. तर आता ऑलरेडी बघा, माझ्या ह्या ईमेल ID वरती ऑलरेडी बिझनेस आहेत, तर एक ईमेल ID लागतो आपल्याला. तर इथं आता आपण काय करू, अमरदीप नावाचा माणूस आहे का इथं? इथं लॉग इन नाहीये, कोणाचं लॉग इन आहे इथं? सर याला अकाउंट लागतं का? ह्याला ईमेल ID लागतो, ईमेल ID. ओके. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर आपल्याला एक ईमेल ID लागतो.
आता मी नवीन एक ईमेल आय डी घेतलाय. गुगलमध्ये जायचं, GMB टाकायचं किंवा गुगल माय बिझनेस टाकायचं. तर इथं तुम्हाला दिसेल की लॉन्च झालेले जून 2014ला हा गुगलचा प्रॉडक्ट आहे स्वतः. ह्याच्या आधी काय होतं, गुगल प्लस होतं. तर ते कंपल्सरी केलं होतं. जर तुम्हाला बिझनेस लिस्टिंग करायचं आहे तर गुगल प्लस हे तुम्हाला लॉग इन करावंच लागत होतं. असं गुगलनी सक्ती केली होती. तरी पण ते लोक करतच नव्हते. नुसतं अकाउंट क्रिएट करून ठेवायचे, पण ते यूजच नव्हते करत. मग गुगलने ते बंद करून हे गुगल माय बिझनेस 2014 साली लॉन्च केलं. तर आता हे सगळ्यात फुल चाललंय. बरोबर आहे. गुगलचा असा कोणताच प्रॉडक्ट फेल गेला नव्हता. फक्त एक प्रॉडक्ट लॉन्च त्यांचं फेल गेलं, गुगल प्लस. प्लस साईन वरती क्लिक केल्यानंतर गुगल प्लस अजून पण येतं, पण त्याचा काय उपयोग नाही. आता रिमूव्ह करून टाकलं त्यांनी. तर इकडे बघा, याच्यामध्ये NMD प्लेसमेंट एजन्सी आणि NMD प्लेसमेंट कन्सल्टन्सी हे 2 बिझनेस आहेत ऑलरेडी. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं गेट लिस्टेड वरती जायचं. कुठे जायचंय, सगळ्यांना समजतं की गेट लिस्टेड वरती गेल्यानंतर साइन इन करायचं. म्हणजे तुम्हाला ईमेल आयडी जर नसेल तर तुम्ही गुगल माय बिझनेसचा अकाउंट क्रिएट करू शकत नाही. तर ईमेल आयडी, एका ईमेल आयडी सर वरती एकदा किती परत गुगल माय दाखवता प्लीज. हा, तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला परत एकदा सांगतो. ठीक आहे. तर इथं काय करायचंय, NMD प्लेसमेंट एजन्सी हे एक अकाउंट आहे आणि इथं NMD प्लेसमेंट कन्सल्टन्सी आहे. समजलं, हे 2 अकाउंट ऑलरेडी बनवलेले आहेत. तर आता शुभांगी मॅडमचा का कुणाचा तरी परत क्वेश्चन आहे की परत एकदा करून दाखवा. मी परत एकदा करून दाखवतो. गुगल माय बिझनेस सर्च करायचं. गुगल माय बिझनेस जर क्रिएट करायचं असेल तर एक ईमेल आय डी लागतो. ऑलरेडी माझा ईमेल आय डी लॉग इन आहे. जर लॉग इन ईमेल आय डी नसेल तर लॉग इन करा. तर इथं जायचं आणि लिस्ट करायचं, साइन इन करायचं किंवा मॅनेज नाव करायचं. साइन इन केलं, मी त्याच्यावरती लॉग इन झालो. ऑलरेडी माझे 2 अकाउंट आहेत. पण आता तुम्हाला मला हे अकाउंट रिमूव्ह करायचे आणि नंतर तुम्हाला दाखवायचे. समजलं. पण आत्ताच जर रिमूव्ह केली तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्याच्यामुळे मी काय करतो, दुसरा अजून एक ज्याच्यावरती काय, आता ऑलरेडी ज्यांचं अकाउंट नसतं त्यावेळेस काय दाखवतं ते मी तुम्हाला दाखवतो. अजून आहे का इथं कोणाचं अकाउंट? ठीक आहे, दुसरं कोणाचं तरी घेऊ आपण. ह्याचं घ्यायचं का नको घ्यायला? विकासचं पण आहे. कोणाचं आहे का अकाउंट लॉग इन? हा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं जाऊन गुगल माय बिझनेस टाकायचं. मॅडमनी सांगितलं परत करायचं तर परत करायचं. मॅडम बोलले नको करायला परत, तर नको करायला. तर मॅडम परत मी गुगल मॅप बिझनेस वरती गेलो, तर परत GMB केलं आणि नंतर इथं मॅनेज नाव साइन इन केलं. कसं केलं, साइन इन. ह्यांच्यावरती आधी गुगल माय बिझनेसचं अकाउंट होतं का? ह्यांच्या अकाउंटमध्ये नव्हतं. तर आता इथं बिझनेसचं नाव टाकायचं. तर ह्यांचं नाव काय टाकायचं? सर म्हणजे आपला जे बिझनेस आहे तो ना, बिझनेस किंवा वेबसाईट ज्याची ते ना. हा, वेबसाईट नाही टाकायचं, बिझनेस. तुम्हाला डेफिनेशन लक्षात येत नाही का? डेफिनेशन सांगा मला लोकल SEO ची. प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट और वेब पेजेस. 2 गोष्टी इथं लक्ष दिलं नाही तुम्ही, त्याच्यामुळे असं होतं कधी कधी. तर तुम्ही लक्ष घ्या की मी काय करून दाखवतोय हे लक्ष घ्या. त्याच्यामुळे तुम्ही लवकर जॉईन करत आहात 12 वाजता. काय सांगितलं होतं, 2 गोष्टी मी शिकवल्या होत्या. एक म्हणजे लोकल SEO आणि दुसरं म्हणजे काय, SEO. लोकल SEO म्हणजे काय, टू मेक फिजिबल बिझनेस ऑन गुगल. मी तुम्हाला सांगितलं की इथं वेबसाईटला रँकिंग करायचंय. माझं पंक्चरचं दुकान आहे, माझ्याकडे वेबसाईट असते का? मग कोणत्या पंक्चरच्या दुकानाकडे वेबसाईट आहे? तुम्ही वेबसाईट पंक्चर काढायची का नाही ते वेबसाईट वरती जाऊन चेक करतात का? सर डेफिनेशन काय, टू मेक विजिबल. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. कोणाकोणाला जर लिहिता येत नसेल तर मी लिहून पण देतो इथं. मी 15 वेळा रिपीट केली वेबसाईट डेफिनेशन. किती वेळा रिपीट केली? कालपासून आजपर्यंत किती वेळा रिपीट केली? का नाही केलं? शुभांगी मॅडमला मनात काय क्वेश्चन येईल की सर नोट कधी देणार आहे?
डेफिनेशन सगळ्यांचं तोंड पाठवायला पाहिजे. 50 वेळा मी रिपीट करणार आहे. अजून किती वेळा? 50 वेळा. आता 15 वेळा सांगितले, अजून 50 वेळा सांगणार आहे. काय लोकल एसईओ ची डेफिनेशन? शुभांगी मॅडम सांगा तुमच्या आवाजात. आता त्या परत मोना मॅडम येते सर परत शिकवा म्हणतील. मी नव्हते, पार पावणे एकला येतात त्या. बरोबर सांगितलं शुभांगी मॅडमनी. काय सांगितलं त्यांनी? टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. आपला बिझनेस गुगलवरती शोकेस करायचा आहे, विजिबल करायचा आहे. तर मग त्याच्यासाठी कसा करावं लागेल? पहिल्यांदा बिझनेस लिस्टिंग करावं लागेल. वेबसाईट रँकिंग केली जाते का लोकल एसईओ मध्ये? नाही केली जाते. एसईओ मध्ये रँकिंग केली जाते. आलेच ते. कुठं गेल्या सानिका आहे? सानिका पण तशीच करते. सानिका तुम्ही सांगा आता डेफिनेशन लोकल एसईओ ची. लोकल बिझनेसेस साठी जे ब्रँड अवेअरनेस किंवा जे मार्केटिंग केलं जातं त्याला लोकल एसईओ म्हणतात. तुम्ही तर सायंटिस्टच म्हणायला पाहिजे होतात. तुम्ही स्वतःच डेफिनेशन क्रिएट करतात मनानेच. हा, असे लोक आहेत बघितलं का आपल्याकडे. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. तुम्ही रेडिओ वगैरे तर नाही ऐकत मी शिकवत असताना? मी आता जॉईन केलं सर. आपण काल 25 वेळा आणि आज 10 वेळा सांगितले डेफिनेशन. काल नाही सांगितलं. तुम्हाला लेक्चरचं टायमिंग किती वाजता असतो? 12. मग आता किती वाजले? तुमचं घड्याळ अर्ध्या तासाने मागं करून ठेवा. ठीक आहे, आपण टाइमच नको खायला. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. हा बोला ना. ते काल तुम्ही शिकवलं ना टू द वेब काउंटिंग साठी, तर त्याचं ते डिस्क्रिप्शनचं पिक्सेल लेंथ किती आहे आणि हेडलाईनची ते टॉपिक. तर आता तुम्ही मला कन्फ्युज नका करू. तो कालचा टॉपिक होता. तुम्ही एक एक टॉपिक शिका. ते मी तुम्हाला तर नंतर सांगतो. ते कालचा टॉपिक होता. आता परत तिकडे जायचं का आपण? पण काल पूर्ण नाही झालं. अर्धच झालंय ते. तुम्हाला काल काय अर्ध झाले? काय पूर्ण नाही झालं? काल तुम्हाला फक्त पिक्सेल मेजर करायला सांगितले. कशामधून पिक्सेल मेजर केलं जातं? पिक्सेल कशामध्ये मेजर केलं जातं? सर मी सांगू? कॅरेक्टर काउंटिंग आणि हो. हा, आता एवढं येत आहे तुम्हाला. ते फक्त मेजर करण्यासाठी टूल वापरायचं आहे ते. हो, मग त्याची लेंथ अजून त्याच्यामध्ये काय करायचंय? हा तो वेगळा टॉपिक आहे. हा वेगळा. हा बरोबर आहे. तर ते पुढं कंटिन्यू होणार. ते सगळं मी शिकवतोय. हे जर नाही आलं तर ते कसं येईल तुम्हाला? आता जे काल शिकलंय ना ते इथे इम्प्लिमेंट करायचंय आपल्याला. प्रॅक्टिकल नको का पाहायला? का नुसती थिअरी पाहायची? नाही, दोन्ही पण. बरोबर आहे. तर आता एक एक तुम्हाला गोष्ट शिकायची. मी तुम्हाला सगळं बरोबर एका ट्रॅक वरती आणतोय. बरोबर आहे. पिक्चर चालू होता आणि हिरोचा बाप कोण आहे, मम्मी कोण आहे, पुन्हा बरोबर त्याची दुश्मनी आहे, त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, कसा प्रेम होणार आहे, नंतर हे
एक क्लायमेट क्लिअर करावा लागतो, मग नंतर पिक्चर चालू होतो. हिरोला पहिल्यांदा छोटा दाखवला जातो, तसं तुम्हाला आधी क्लायमेट क्लिअर करावा लागतो. आता आपण काल हे कसं पाहिले, फक्त हेडलाईन पाहिले, टायटल पाहिले, डिस्क्रिप्शन पाहिलेले, पण त्याची नंतर कॅरेक्टर लिमिट किती असते आणि पिक्सेल कसं मेजर करायचं एवढंच पाहिलेलं आहे. आणि ते मेजर केलेलं आता आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचंय. एसईओ चे 2 टाइप्स असतात, एक म्हणजे लोकल एसईओ आणि एसईओ. तर आपण आता लोकल एसईओ कडे पाहतो. एसईओ आता तुम्ही डोक्यातून बाहेर काढा थोड्या वेळेस. तर कसं क्रिएट करायचं समजलं? गुगलवरती जायचं, गुगल माय बिझनेस टाकायचं. कधी लॉन्च झालेले? 2014 जूनला लॉन्च झालेले गुगल माय बिझनेस. त्याच्या आधी गुगल माय बिझनेस नसतं. आता तुम्हाला वाटलं इथे एनएमडी ब्युटी पार्लर टाकायचं तर एनएमडी ब्युटी पार्लर टाका, एनएमडी विजिबिलिटी टाकायचंय विजिबिलिटी टाका, एनएमडी फिटनेस टाकायचंय. तुम्हाला जो बिझनेस क्रिएट करायचा तो टाकायचा. ऍड पण होत नाही. काय झालं याला? ठीक आहे, त्यांना नको ऍड करायला. आता लय उशीर आले ते. ईशा मॅडम शिकवतील त्यांना, तर शुभांगी मॅडम. लॅपटॉप हँग झाला वाटतं. हो, बाकीचं सगळं व्यवस्थित चालतंय, त्यांना ऍड करत नाही. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? गुगल वरती जायचं आणि गुगल वरती सर्च करायचं गुगल माय बिझनेस आणि इथं बिझनेसचं नाव टाकायचं. तर आपण इथं एखाद्याचं स्पोर्टचं नाव देऊ, बरोबर आहे? काय नाव द्यायचं? कोणतं स्पोर्ट? आणि काल जे शिकवलं होतं नाव हे किती असलं पाहिजे? 30 कॅरेक्टर असलं पाहिजे. तर मग 30 कॅरेक्टर मध्ये काय टाकायचं? XYZ स्पोर्ट, शक्ती स्पोर्ट कसं आहे, किंवा BCCI टाकायचं. जे पण तुम्हाला काय पण टाकायचं त्या बिझनेसचं नाव टाकायचं. आपण टाकू शुभांगी. हो ना, त्याच्यामुळे स्पेलिंग काय टाकले? तुमचं नाही हो ते शुभांगी नाव. तर तसं ते तुमचं नाही, दुसरं. हा ठीक आहे, सानिका घेऊ. सानिका डिजिटल मेकअप घेऊ. नाव काय टाकलं तरी काय चालू शकतं. जिओ नाव ठेवू शकतात कंपनीचं, तर तुम्ही जिओ पण ठेवू शकतात. जे पण नाव ठेवायचं ते ठेवा, काय टेन्शन नका घेऊ. ह्याच्यावरती क्लिक करायचं. नाव में क्या रखा है असं कोणी म्हणलं होतं? शाहरुख खान. नेम में क्या रखा है? नाव काय पण द्या. तुम्हाला बिझनेस काय करायचा आहे पुढे जाऊन त्याच्यावर नाव द्या. आता तुमचा बिझनेस कसा आहे? ऑनलाईन पण बिझनेस करू शकतात तुम्ही, ऑफलाईन पण करू शकतात, लोकल स्टोअर करून, आणि सर्व्हिस पण देऊ शकतात. मग सानिका सांगा तुमचा बिझनेस कोणता आहे? ते IVF करून देतात. काय करून देतात? IVF. तर मग त्याला IVF सेंटर टाकलं. हा, IVF नाही आहे, ते कन्सल्टन्सी क्लिनिक आहे. कन्सल्टन्सी क्लिनिक. ठीक आहे. तर आता त्यांचं डिजिटल मेकअप आहे. डिजिटल मेकअप म्हणजे काय? ते इथं बसून मुंबईच्या लोकांना सांगू शकतात की तुमचं बांग कसा असला पाहिजे, तुम्ही मेकअप कसा करायचा, पावडर किती लावले पाहिजे, स्क्रबिंग बफिंग काय असतं ते शिकवतात. ते ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करून दाखवतात, बरोबर आहे? तर डिजिटल मेकअप म्हणून आपण ते क्रिएट केलेलं आहे. ते टिप्स देतात, हाऊ टू लुक गुड, हाऊ टू इम्प्रेस पीपल. ह्या अशाच टिप आहेत त्यांच्या. हा डिजिटल मेकअपचा त्यांचा कोर्स असेल किंवा सर्व्हिसेस असेल, मग ते ऑनलाईनच देतात. आणि जे लोक घरी येतात त्यांना पण ते मेकअप करूनच पाठवतात. जसे लोक काय करतात,
चहा पाणी नाश्ता करून पाठवतात ते मेकअप करून पाठवतात. तर मग ते हे सगळंच केलं तरी चालतं, बरोबर आहे ना. त्यांच्या सर्व्हिसेस पण आहेत लोकल, ते ऑनलाईन पण देऊ शकतात सर्व्हिस आणि हे पण. तर मग हे तिन्ही करायचे असेल तर तिन्ही, किंवा तुम्हाला वाटलं फक्त ऑनलाईनच बिझनेस आहे तर ऑनलाईन करा. तर लोकल स्टोअर म्हणजे कोणता? कंटिन्यू केलं. आता ते चांगला क्वेश्चन आहे. तुम्ही आताच आलात का? हा, तर लोकल एसईओ म्हणजे काय, तुम्हाला परवा दिवशी सांगितलं होतं की जर आपण गुगल वरती सर्च केलं मेकअप स्टुडिओ इन पुणे असं जर सर्च केलं, मला मेकअपला जायचंय, तर हे कसं येतंय, आणि जे चांगलं दिसते त्याच्यावरतीच क्लिक करणार मी, ज्याचे रिव्ह्यू रेटिंग चांगले, ह्याला बोलतात लोकल एसईओ, ह्याला बोलतात लोकल स्टोअर. समजलं? तर हे असं आपल्याला क्रिएट करायचंय. अजून काय क्वेश्चन आहे का? नाही. तर तुमची वेबसाईट आहे तर टाका, नसेल तर स्किप करा. हा, नंतर पण ऍड करू शकतो, पण लोकल आपण आपल्याला रँकिंग वेबसाईट करणं नाही. आपलं मॅटर काय आहे, शोकेस करणं, बिझनेस विजिबल करणं. मग ह्याला मी स्किप करणार, नंतर कॅटेगरी टाकणार. तर कॅटेगरी प्रॉपर टाकणं खूप गरजेचं आहे. आता आपण काय केलेले, मेकअप, सानिका मेकअप टाकलेले, बरोबर आहे. तुम्ही इथं एज्युकेशन सेंटर टाकायला पाहिजे का, किंवा तुम्ही इथं काय टाकायला पाहिजे, एरोप्लेन मॅन्युफॅक्चर टाकून जमन का? मग इथं आपल्याला बरोबर मेकअप रिलेटेडच टाकावं लागेल. मग मेकअप साठी कोणती कॅटेगरी येईल? हा, ब्युटी येईल. पहिल्यांदा मेकअप टाकून सर ते काही सजेस्ट करतं का तसं आपण कोणती कॅटेगरी टाकायची? सजेस्ट वगैरे नाही करणार, इथं तुम्हाला टाईप करावं लागतं. आता मी त्याच्यामुळेच म्हटलं मेकअप टाकलं, मी काय टाकलं, मेकअप. तर मग मला इथं लिस्ट आली खाली, सजेस्ट केलं त्याने, मला ते नाही आवडलं, किंवा मी काय केलं, ब्युटी केलं, BEAUTY, ब्युटी प्रोडक्ट सप्लायर. मग तुम्ही कुठं मॅच होतात, ब्युटी पार्लर आहे त्यांचं का काय आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जर गोष्टी प्रॉपर, सपोज कसं आहे, तुम्ही मुलगा आहे आणि तुम्हाला जर पेटीकोट घातला तर तुम्ही चांगले दिसताल दिसताना चांगले, पण घातला पाहिजे का, मिसमॅच होईल ना. मी जर उद्या वन पीस घालून आलो तुम्हाला शिकवायला चांगलं वाटेल का? नाही सर. मग ज्यांनी त्यांनी ज्या त्यालाच कपडे घातले पाहिजे, नाही दिसणार. तर मग इथं पण ते प्रॉपर सिलेक्शन ऑफ प्रॉपर कॅटेगरी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण समजा एखादा बिझनेस काय वेळेस होता 360 डिग्री मध्ये बनवला होता, कसं असतं 360 बिझनेस म्हणजे आपण लोकल स्टोअर आपण जे बनवतो लोक काय 360 मध्ये बनवतो, म्हणजे चौकोन दिसते, ते कसं असतं? चौकोनी म्हणजे सगळ्याच बिझनेस साठी का? नाही तुम्ही नाही, तुम्ही बोलतात की ते सगळे लोकेशन दिसतात त्याच्यामध्ये. 360 मध्ये म्हणजे आपलं एखादं लोकेशन आहे, ते समजा त्याच्यात सगळीकडे आपण समजा त्यातला एक फोटो फिरला तर सगळीकडे दिसतो. हा, बरं, ते येतं करायला. आणि मी त्याच्यामुळे आपण बरोबर त्याची विजिबल जास्त वाढते. गुगल मॅप मधून त्याची सेटिंग आहे तशी, ते करता येतं. ते व्हिडिओ वगैरे बनवता येतं, ते व्हिडिओ वगैरे काढून देतात तसा, म्हणजे सगळं लोकेशनच्या आसपास काय ते पण गुगल मॅप करून ते होतं. आता इथं बघा प्रॉपर कॅटेगरी टाकणं गरजेचं आहे. तर मग काय टाकायचंय, मेकअपच टाकू आपण, मेकअप आर्टिस्ट आहे. नंतर इथून टाकायचं नेक्स्ट, इंटर युअर बिझनेस ऍड्रेस. तर मग आता इथं बिझनेस ऍड्रेस काय आहे तुमचा, सांगा. बिझनेस ऍड्रेस इंडियामध्ये राहतात तुम्ही, इंडिया टाका. नंतर इथं काय टाकायचं, ऍड्रेस टाकायचा आहे, ऑफिस नंबर किंवा फलाट क्रमांक, एसटी असते फ्लॅट क्रमांकाला, प्लॉट नंबर, प्लॉट असतो का फ्लॅट असतो, फ्लॅट नंबर किती आहे सांगा, 433, नियर IVF सेंटर.
कोणत्या सिटी मध्ये राहतात? पुणे. पिनकोड नंबर काय आहे त्यांचा? सदाशिव पेठेचा 4110. बोला. 43. स्टेट काय येईल मग? महाराष्ट्र. आणि खाली नेक्स्ट. आता 21 इथं चुकलं. 4110 43 दुसरा आहे. सांगा सदाशिव पेठेतलं काय आहे? कसबा पेठेतले सर 4110. 4110 11. हा ठीक आहे, जे पण असेल ते काय प्रॉब्लेम आहे. कधी पण लक्षात द्या, पिनकोड नंबर हा 6 अंकी असतो, 5 अंकी नसतो. बरोबर आहे? नाही तर परत मला फोन करताना सर पिनकोड घेत नाही. केलं नेक्स्ट. आता इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा. समजलं? तर कोणाचा नंबर टाकायचा आपण इथं? सानिकाचा टाकायचा. सानिका सांगा तुमचा नंबर. 74100 74 366. आहो हा, आणि शेवटी 34. अहो काय लावलंय तुम्ही इथं बघा? 74 10 03 66 34. बरोबर आहे. नेक्स्ट. हा इथं काय करायचंय? तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे का? म्हणजे कोणी रिव्ह्यू टाकला तुम्हाला नोटिफिकेशन येणार, कोणी फोटो बघितला, किती व्ह्यूज आले, किती कॉल आले, ते नोटिफिकेशन पण येणार. नकोय त्यांना नोटिफिकेशनचा कंटाळा आहे. तर कंटिन्यू केलं. किती सिंपल आहे. पावभाजी बनवण्यापेक्षा सिंपल आहे. आता इथं रेड मार्क दिसतंय म्हणजे तुम्ही विजिबल नाहीत. तर तुम्हाला कसं विजिबल करायचंय? आता इथं असतात, तुम्हाला असं क्वेश्चन विचारतात की लोकली एसयू व्हेरीफाय करण्याचे किती मेथड असतात. पहिला तर व्हिडिओ, दुसरं काय पोस्ट टपाल, म्हणजे पोस्ट कार्ड येतं घरी, तर पोस्टमन पाहतो कुठं बोर्ड वगैरे आहे का, खरंच तुमचं ऑफिस आहे का. आणि तिसरं काय? मोबाईल व्हेरिफिकेशन. मोबाईल व्हेरिफिकेशन हे वर्षाला करावं लागतं. आणि जर पोस्ट टपाल केलं तर एकदा केलं तर परत ते काहीच होत नाही त्याला. तर सगळ्यात बेटर तेच आहे. पण आता लोकांना एवढी गाय झालेली की आता बिझनेस क्रिएट केला की लगेच गुगलवरती दिसला पाहिजे. त्याच्यामुळे गुगल पण त्यांना नादवण्यासाठी असं ऑप्शन देतो. ठीक आहे. तर फोन कोडवरती त्यांना एक कोड येईल. रिचार्ज आहे का तुमच्या मोबाईलमध्ये? टेक्स्ट मेसेज येईल तुम्हाला, तो सांगा. किती डिजिटचा असतो हा टेक्स्ट कोड? 1415 1 अहो 88 आधी. 88 कट करा 6 सेकंद राहिलेत, फास्ट बोला. 14 88 14 15 झाला. पहिल्यांदा रेड दिसत होतं, आता काय दिसतंय? ग्रीन टिक आहे का ब्ल्यू स्टिक आहे? हा, ब्ल्यू स्टिक आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही सर्व्हिसेस काय देतात? तर मग इथं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अनालिटिक्स कोर्सेस देऊ का शुभांगी मॅडम? देऊ का नको? नाही सर. शुभांगी मॅडम इथं कोणते कोणते सर्व्हिसेस द्यायला पाहिजे? सगळेच. सगळ्याच म्हणजे कोणत्या? तूप, लोणी, लोणचं, एअर ब्रश, ब्युटी मेकओव्हर.
कोणते देऊ? प्रो शेपिंग, ब्रायडल मेकअप, हा एक्सेसरी. बरोबर आहे. सगळ्याच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ब्युटी पार्लर मधले सगळ्याच द्या. तर मग इथं ऍक्सेसरी कन्सल्टंट नाहीये, ब्युटी मेकओव्हर नंतर हे सगळं द्यायचं. आणि जर तुम्हाला वाटलं अजून जर काय तुम्हाला माहिती आहे मग काय ते पण तुम्ही ऍड करू शकता. किंवा इथं शो मोर पण, मग तुम्ही आयब्राव करू शकतात डीजे ब्राव सारखा. हे फेसिंग करू शकतात का, फेस प्लॅन्टनिंग. माणूस गोरा होतो, मेन्स वेकवर पण करतात ते. त्यांचे क्लासेस आहेत का, नाही. प्रोफेशनल मेकअप तर एवढं तर टाका. ते परमनंट लिपस्टिक पण लावून देतात. प्रायव्हेट लेसन नाही देते. स्किन केअर, तर प्रायव्हेट मेकअप लेसन काय असतो मला माहित नाही. टॅटू कव्हरेज करून देतात का, नाही. जेवढे तुमचे सर्व्हिस आहेत तेवढे टाका. तुम्ही ऍटलिस्ट 50 पर्यंत टाकू शकता. जेवढे टाकतील तेवढे लोक, म्हणजे हे प्रॉपरच टाकायचं आहे. म्हणजे जसं की तुम्ही SEO चे कोर्सेस घेतात तर SEOच टाका, डिजिटल मार्केटिंगचे घेतात तर डिजिटल मार्केटिंगच. बरोबर आहे. वेगवेगळे नका टाकू, नाही तर मग रँकिंगला खिचडी होईल नाही ते सगळे एकत्र. नेक्स्ट करायचं. आता तुमचं बिझनेस किती वाजेपर्यंत ओपन आहे आणि किती वाजेचा क्लोज होतो गुगल वरती दिसतं का? आपले पण दिसतं. 7 वाजता बंद होईल, क्लोजिंग सून असं पण दाखवतं. तर तुमचं एखादं प्रोडक्ट असेल किंवा तुमचं बिझनेस असेल, शॉप असेल, तर ते किती वाजता, संडे बंद असतं का चालू असतं तुम्ही सांगा. सानिकाला संडेला जास्त हे असतं, तर ते 24 तासला ओपन असतं संडेला. मंडेला काय असतं, ऑफ असतो त्यांना. आणि नंतर ट्यूजडेला काय असतं, सकाळी 9 वाजता ओपन करतात. मग सकाळी 9 म्हणजे किती वाजतात, 9 PM कसं होईल, 9 AM. मग इथं AM टाका. आणि संध्याकाळी 12:30 8 PM. तर मग हे सगळं असं टाका 9 PM. सगळं एकच करा. मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, हा जो टायमिंग असतो ना सगळा एकच टाका. नाहीतर मग परत आहे ना गुगल खूप हे करतं, रिस्ट्रिक्शन टाकतं तुमच्यावरती. 8 PM. एक दिवस कंपल्सरी सुट्टी देणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा, आता आपण त्यांना फ्रायडे सॅटर्डेला सुट्टी देऊ. 2 दिवस सुट्टी देणं गरजेचं नाही, 3 दिवस सुट्टी देणं गरजेचं नाही. 1 दिवसच फक्त तुमचा बिझनेस. पण तुमचं जर 3 दिवस सुट्टी द्यायची द्या, म्हणजे एक कंपल्सरी सुट्टी देणं गरजेचं असतं, तर ट्रस्ट जास्त बसतो. ठीक आहे. मी 3 दिवस सुट्टी दिलेत. तर इथं बघा, तुम्हाला मेसेज ऍक्सेप्ट करायचा आहे का, नसेल तर बंद, ऍक्सेप्ट. म्हणजे लोक मेसेज पण करू शकतात त्याच्यावरती. नेक्स्ट. आता इथं तुम्हाला सांगितलं होतं, शुभांगी मॅडमला सांगितलं होतं, इथं तुम्हाला टाकायचं तुमच्या बिझनेस बद्दलचं डिस्क्रिप्शन. तर मग इथं डिस्क्रिप्शन तुम्हाला येत नाही तर तुम्ही ChatGPT वरती जा. इथं टाका ChatGPT. इथं जायचं आणि इथं सर्च करायचं. काय सर्च करणार, डिस्क्रिप्शन फॉर मेकअप आर्टिस्ट. बरोबर आहे का चुकीचं आहे? एंटर करायचं. आलं. वेलकम टू द. आता इथं तुम्हाला सगळं त्यांनी लिहून दिलेलं आहे, जसं आहे तसं कॉपी करायचं. फक्त नाव तिथं दिलेलं आहे ते आपण काय करू, एवढं घ्यायचं, Ctrl+C करायचं. नाहीतर आपलं पहिले सेंटेन्स ठरलेच आहे, टॉप रँक मेकअप आर्टिस्ट सेंटर.
इन पुणे. इथं फक्त त्यांच्या स्टुडिओचं नाव टाकायचंय. आता जे नाव कुठं टाकलंय इथं, वेलकम टू सानिका डिजिटल where beauty meets artistry in a realm of the transformation and positivity, the nearest and the city. झालं. लीड मेकअप आर्टिस्ट कोण आहे? सानिका देवकाते. बरोबर आहे? बरोबर आहे का चुकलं? टीम फॉर द मेकअप आर्टिस्ट लीड बाय सानिका. आता हे तुमचं नाही, ते सानिका ह्याच आहे. नंबर माझा दिलाय. तो लोकांना समजण्यासाठी दिलाय. युनिक स्टाईल पण करून देतात. ठीक आहे, झालं. आता फोटो टाकायचा. काय करायचं? कशाचा फोटो आता विचारलाय त्याने? ऍड फोटो ऑफ युअर बिझनेस, तुमच्या बिझनेसचा. मग स्वतःचा फोटो नाही टाकायचा. बरोबर आहे? एका पोरीने काय तिथं ह्याला गेलो होतो अवॉर्डसाठी. मी कसा मेकअप केल्यानंतर चांगलं दिसतं, एका चांगल्या पोरीला मेकअप करून आणलं होतं शोकेस करायला. तिने सांगितलं पण, बघा मी मेकअप केल्यानंतर असं दिसतं. समजलं? सर आपली जर सर्व्हिस असेल, म्हणजे प्रॉडक्ट बेस नाही सर्व्हिस बेस असेल, तर कसले फोटो राहणार आहेत? चांगला क्वेश्चन आहे. इथं काय विचारलंय बघितलं का? ऍड फोटो ऑफ युअर बिझनेस, म्हणजे तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा टाका. तुमची सर्व्हिस कशाची आहे? डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिसेस आहे, त्याचे पोस्टर टाका. सर पोस्टर म्हणजे लोगो का आपले ऍडव्हर्टाईजचे? तुमची डिलिव्हरीची हा, तिथं बनवलेले काहीतरी असतील ना, किंवा तुम्ही खोके विकतात तर ते सर कसले खोके, म्हणजे कार्टन्स का पैसे? तुमचे बिझनेस कशाचे आहे? सर्व्हिस सपोज चार्टर्ड अकाउंटंट असेल तर? चार्टर्ड अकाउंटंट जर असेल तर मग तुम्ही बॉन्डचे टाका, जीएसटीचे फोटो टाका, जे बनवलेले का बनवणार ना तुम्ही. फर्मचा पण फोटो, इंटेरियर एक्सटेरियर, खुर्चीचा फोटो टाका. ऑफिस मीटिंग करताना फोटो तर कशाचा असेल? खुशी केंद्र. खुशी केंद्र म्हणजे अच्छा, कृषी केंद्र का? कृषी केंद्र असले तर खताच्या गोणीचा फोटो टाका. हो, सगळं फोटो टाकू शकता. दुकानात पैसे मोजताना फोटो टाका. कोणता पण फोटो टाकणार ना तुम्ही. तुम्ही एकदा एनएमडी किती लिमिट आहे त्याचं? ओपनच करून दाखव. लिमिट हे लिमिट हे माणसासाठी. सर फोटोचं लिमिट मी लिमिट काहीच नसतं, तुम्हाला तेच सांगतोय. गुगल कडे लय मोठं स्पेस आहे, तुम्ही किती बी फोटो टाका. इथं बघा आपण किती फोटो टाकलेत. का ह्यांचं वेट लय जास्त होतंय म्हणून थांबा मला खाली उतरू द्या असं आहे का? लिफ्ट सारखं किती पण टाकू शकतात. बघा ना इथं तुम्ही बघा किती फोटो टाकलेत. मी पण खुर्चीवर बसून असा फोटो टाकलाय, उलटी खुर्ची केली, दिसली का? बुक वाचायचं मी फक्त नाटक करतोय, हे असं पण फोटो टाकू शकतात तुम्ही. सर्टिफिकेट देताना टाकले. ह्या पुरीचा काय बर्थडेच आहे, फोटोग्राफर एकीकड, बघती एकीकड. म्हणजे आपल्या बिझनेस इव्हेंटचे कोणतेही फोटो चालते. ऑफिसचे फोटो टाका, कुठले पण फोटो टाका, फक्त गुगलचे उचलून नका टाकू. हे लोक काय पापड खात्यात का? प्लेसमेंटचे टाका, फुटबॉल खेळतानाचे टाका, कोणते पण टाका. तुमचे कार्यक्रम पण होत असतील ना, इव्हेंट वगैरे होत असतील तर ते पण टाका.
हिला सर्टिफिकेट भेटलंय ह्या पोराला. गुगलचे वगैरे डाउनलोड करून जाऊ. हे कोणाचा बर्थडे? तर इथं तुम्ही खाली एकदा हे सगळे तुम्हाला दिसेल इकडे सगळे फोटो बघा. हे कुठला काढलाय? हा ऑफिस मधला फोटो नाही, बाहेर काढलाय तरी पण टाकलाय का नाही टाकला? चांगला आलाय म्हणून टाकलाय. तुम्ही काय पण टाकू शकता. सर मग ऍड कंप्लीट झाल्यावर फोटो टाकलाय. हॅलो हा ऍड कंप्लीट झाल्यावर फोटो टाकायचे असेल तर एडिट आता करता हे- येते ना? हो येते एडिट करता येते. एडिट ऑप्शन असतो. हा एडिट नाही करता येणार. आता जर सपोज ह्या पोराने फोटो टाकलाय, काय नाव आहे ह्याचं? मंगेश दराडे का दरोडे? दराडे. तर ह्याचा फोटो त्यांनी टाकलाय आपल्या ह्याच्यावरती, तर त्याचा फोटो आपण नाही डिलीट करू शकत, तोच डिलीट करू शकतो. नाही एडिट म्हणलं एडिट. समजलं का? हा ज्यांनी टाकलाय ना तेच लोक डिलीट करू शकतात. नंतर इथं प्लेसमेंट सर एडिट हे कोणाचा बर्थडे होता त्याचा फोटो हा एडिट म्हणते एडिट. एडिट पण करू शकतात. हो एडिट पण करू शकतात, डिलीट पण करू शकतात. सगळेच टाकलं. गणपती बसवला आता एवढा मोठा गणपती बसवला त्याचं पण टाकलं फोटो. हे सगळे फोटो तुम्ही टाकू शकतात, असं काही लिमिट नाही त्याच्यामध्ये. आता बघा हे फिरायला गेले होते त्यांनी पण फोटो टाकलाय. कुठला पण फोटो टाकू शकतात, असं काय नाही. कोणाला काय अजून विचारायचं असलं तर विचारा, नाही तर मी सगळे फोटो दाखवेल. इथं बघा लेटेस्ट फोटो, ऑल फोटो, व्हिडिओ सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील इकडे. ही आता महाबळेश्वरला गेलते, महाबळेश्वरचे फोटो टाकतो. ही मॅडम आली होती त्या मॅडमचं पण फोटो टाकले. इथं सेमिनार घेतानाचे पण फोटो येतात. या लोकांना हे भेटलेले येतं, अवॉर्ड भेटलेले येतं का पोस्ट, त्यांना सर्टिफिकेट भेटलं, सर्टिफिकेटचे फोटो येतात. याला 10 लाखाचं पॅकेज भेटले, याला 12 लाखाचं. आता बघा इथं मी माझा पण फोटो टाकलाय, हॉटेल मधला फोटो पण इथं टाकलाय. टाकू शकतात तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ह्यांची प्लेसमेंट झालेली, तुम्ही सगळे फोटो टाकू शकतात. बरोबर आहे. अजून काय डाऊट्स आहे का तुम्हाला? आता सर बघा म्हणजे इथं दुसरे क्रिकेटची पण मॅच आपल्या ऍड होती. मध्ये फोटो ऍड करू शकतात ना? हो फक्त घरच्यांचे नका करू. करू शकतात. ही आमची टीम आहे क्रिकेटची, तर ते क्रिकेटचे सर फोटो व्हर्टिकल लँडस्केप वगैरे ते काय लिमिट आहे का त्याला? नाही नाही तुम्ही काय पण टाका, कसे पण टाका, कुठे पण टाका, काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता हे फुलांचा पण फोटो ठीक आहे टाकलाय सर, मी. घ्या मग पुढचं. 4 झाडं आणली होती, 2च राहिलेत आता. हा घ्या पुढचं म्हटलं, कळालं हे. पण मी हो नसले समजत तर परत एकदा सांगायला मला. हा आता ह्याने विचारलं होतं की 365 जे असतं ना हिथून क्रिएट करता येतं. ही इमेज 360 मध्ये गोल फिरते त्याच्यामध्ये बघा. आहे का आपलं ऑफिस इथून फिरते का? आदित्य सेंटिग्रेडला हे गोल फिरते का? हे समोरचं ऑफिस आपलं दिसतंय वन प्लेस मध्ये फिरते का? तर हे सेटिंग करता येते किती क्वालिटी. एक फोटो गुगल तुम्हाला क्रिएट करून देतं ते लोकेशनचा. समजलं का? जाऊ आपण आपल्या टॉपिक वरती. कुठं होतो आपण? तर या फोटो वरती होतो. तर फोटो इथून घ्या. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्यावरती येऊ की फोटो जर तुम्ही जर क्वालिटीचा नाही टाकला, म्हणजे गुगलचा उचलून टाकला, किंवा आता जर इथं फोटो जर नाही टाकला आपण, तर गुगल तुमचं व्हेरीफाईच नाही करणार. दिस बिझनेस इज नॉट विजिबल. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा बिझनेस विजिबल करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा फोटो रेडी ठेवावा लागतो. मग माझा नाही फोटो मी स्किप करतो, म्हणजे ते विजिबल नाही होणार. आता नंतर तुम्हाला मेल वगैरे सपोर्ट करायचा आहे का क्रिएट, नाही स्किप केलं. नंतर काय सांगितलं, कस्टमाइज प्रोफाईल, येस कंटिन्यू. किती सिंपल आहे, झालं तुमचं प्रोफाईल ओपन.
आता इथं तुम्ही गुगलचं नाव टाकलं तर 12 तासाच्या आतमध्ये तुमचं विजिबल. गुगल इज प्रोसेसिंग युअर व्हेरिफिकेशन, इट्स मेक टेक अप टू द 5 days. 5 दिवसानंतर सानिका डिजिटल मेकअप हे व्हिजिबल व्हायला लागेल. पण जर तुम्ही तर ते फोटो टाकला असता तिथं तर तुमचं लवकर व्हिजिबल झालं असतं. तर सगळ्यांना दिसलं. नंतर इथून जाऊन एडिट पण फोटो करू शकतात, एडिट पण तुमच्या गोष्टी करू शकतात. तुम्हाला नाव एडिट करायचंय, एडिटमध्ये जा. तुम्हाला बिझनेस कॅटेगरी एडिट करायचंय, इथं जाऊन एडिट करू शकतात. अनदर कॅटेगरी टाकायची, डिस्क्रिप्शन चेंज करायचंय, फोन नंबर, नंतर लोकेशन चेंज करायचंय, ह्या सगळं चेंज करायचंय. तर ते पण चेक करू शकतात, चेंज करू शकतात. किती सिंपल आहे. अपडेट टाकायचे, ऍड करा. सर थोडं मागे घ्या ना, पॉइंट परत घ्या ना प्लीज. काय परत घ्यायचं आता? परत कसं घेता येईल? काय परत सर घ्यायचं? फोटो नंतर काय आता ते एकदा क्रिएट केल्यानंतर नाही. तुम्ही परत म्हणता चपाती पूर्णपणे भाजल्यानंतर कच्ची कशी दिसत होती ते परतच करून तर नेक्स्ट काय ऑप्शन होतं ते सांगा. ठीक आहे, तुम्हाला फोटो टाक. हा, आता इथं बघा, तुम्हाला फोटो टाकायचा आहे ना, मग तुम्ही इथं जायचं. परत काय करायचं, फोटो, या फोटो मध्ये जायचं. पण आता तुम्ही इथून फोटो टाकायचा असेल, ऍड फोटो मध्ये जायचं, सिलेक्ट फोटो आणि व्हिडिओ इथून टाकू शकता. आता प्रत्येकाने एक एक अकाउंट ओपन करायचंय. तुम्हाला काय अपडेट करायचे असेल, ऑफर वगैरे द्यायचे असेल, हे आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. तुम्ही परत कन्फ्युजन होऊन जातात. तर हे फक्त अकाउंट तुम्ही क्रिएट करायचं. आता मी माझं एक अकाउंट दाखवतो. तर सपोज इथं बिटनेक्स्ट अकॅडमी. आता हे जर अकाउंट आहे का नाही हे कसं चेक करायचं? 9 डॉट मध्ये जायचं, 9 डॉट मध्ये जाऊन प्रोफाईल बिझनेस करायचं. इथे जाऊन बघितलं यांचा कोणता बिझनेस आहे, बिटनेक्सचा आहे. किती रेटिंग आहे? 5ची. कुठं लोकेटेड आहे? इथं. कोणत्या लोकेशन वरती आहे? कॉम्प्लेक्स पुण्यामध्येच आहे. आता त्यांना कॉल किती येतात ते तुम्हाला बघायचं. आता मी काय केलं, त्याच्या घरी नव्हतो गेलो किंवा त्याच्या ऑफिसला नव्हतो गेलो, इथूनच खिडकीमधून दुसऱ्या बिल्डिंगचा फोटो काढला आणि तो टाकला. समजलं? हा, समोरची बिल्डिंग आहे ते काढून टाकला ह्याच्यामध्ये आणि त्याचं व्हेरीफाय करून दिलं. तर असं पण जोपर्यंत तुम्ही फोटो टाकत नाही, आणि काय काय लोक लय ओव्हर शायनिंग करतात, जसं की सानिका सारखे, तर ते काय करतात, चांगला बिझनेस दिसावसाठी गुगल मधून फोटो अपलोड करतात. गुगल मधून चांगला फोटो घेतात. एखाद्याचं सोन्याचं दुकान होतं, त्याने दुसऱ्याच सोन्याचं दुकान गुगल वरून फोटो घेतला आणि टाकला. गुगलला सगळं माहिती तुम्ही काय करतात काय नाही करत नाही. मग काय झालं, त्याचा बिझनेस झाला सस्पेंडेड. तर आपण काय करतोय, व्हाईट हॅट SEO पाहतोय. आपण जर रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो नाही केले तर आपला बिझनेस सस्पेंडेड होतो. आणि रूल्स अँड रेग्युलेशन काय येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळे रूल्स फॉलो करायचे. हेडलाईन आहे ते किती टाकायचे तुम्हाला, 30 कॅरेक्टरचे. म्हणजे बिझनेसचं नाव 30 कॅरेक्टरपेक्षा जास्त मोठं द्यायचं नाही. नंतर प्रॉपर तुम्हाला काय करायची, कॅटेगरी सिलेक्ट करायची. थर्ड म्हणजे काय, क्वालिटीचे फोटो टाकायचे. आणि फोर्थ म्हणजे काय, रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन तिथं ऍड करायचं. हे 4 गोष्टी तुम्ही केल्या आणि डेली अपडेट करायचे तर तुमचं व्हिजिबल होईल. तर आता तुम्हाला हे जे रँकिंग फॅक्टर समजले, रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल SEO सांगा आता सानिका. सर हे स्टार जे देतात ते कसे येतात? स्टार चांगला क्वेश्चन, ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्या गोष्टी होतील, सगळे गाणे होतील, फक्त खडे काय मारू नका. सानिका त्याच्या आधी उत्तर देईल आपल्याला. काय उत्तर देईल सानिका? की रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल SEO. सर रेलेव्हन्सी स्कोअर असते पण नसतो ना. बरोबर. कधी कधी कसं होतं माहिती का, ते संक्रांतीच्या आदल्या दिवशी काय करतात माहिती का, खिंगट माहिती का, सगळ्या भाज्या मिक्स करतात. हा, म्हणजे ह्यांचं कसं झालंय माहिती का, सगळे लेक्चर त्यांनी 5-5 मिनिटाचे ऐकले.
त्याच्यामुळे आता त्यांच्या डोक्यात काय पण येऊ शकतो विचार, आणि ज्याच्या डोक्यात काय पण विचार होऊ शकतो तो सायंटिस्ट लवकर बनवू शकतो. त्यांना काय शिकवलंय काय नाही शिकवलं हेच नसतं कळत त्यांना. कळतं का? माझं पण त्यांनी आता काय तेच होत आहे, बरोबर तेच प्रश्न विचारतात. आवाजच येत नाही तुमचा. नेट पॅक संपलाय काय तुमचा? तुमच्याच वायफायला कनेक्ट केलंय. मग ह्या रूम मध्ये येऊन कसं तुम्ही? काय क्वेश्चन विचारला रितेश अग्रवाल? रँकिंग बरोबर. शुभांगी मॅडमने बरोबर सांगितलं. रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल एसईओ. ना एसईओ चे विचारल्यात ना गुगल ऍडचे विचारल्यात. दोन्ही सगळे वेगळे येतात. परफॉर्मन्स चांगला असावा लागतो. आता शुभांगी मॅडम परफॉर्मन्स मध्ये गेले. ते एसईओचं तुम्हाला सांगितलं तर थोडं बाजूला ठेवा. एसईओचं तुम्ही डोक्यातच आणू नका. आपण लोकल एसईओ शिकलो आज. त्याचं सांगा लोकल एसईओ ला रँकिंग करायचं असेल तर काय करायचं? चांगला असावा लागतो ना. परफॉर्मन्स आता बोलतो काय? नाही परफॉर्मन्सचं मी काहीच बोललो नाही. मी फक्त हे बोललो की तुम्हाला काय करायचंय. परत एकदा सांगतो सानिका, तुम्ही नीट आहे का? तुम्हाला भूक लागली असेल तर वर सांगतो. हॅलो, स्टार आणि व्ह्यूज वरून पण आपलं म्हणजे टॉपला रँक होऊ शकतो. हा, त्यांनी सांगितलं की स्टार टाकावं लागतात, रिव्ह्यू रेटिंग टाकावं लागतं. तेच बोलले ना? बरोबर आहे. रिव्ह्यू रेटिंग पहिले तर सांगितलं मी की तुम्हाला तुमचं बिझनेसचं जे नाव आहे ते 30 कॅरेक्टरपेक्षा कमी टाकायचं. नंतर दुसरं सांगितलं की प्रॉपर कॅटेगरी, सिलेक्शन ऑफ प्रॉपर कॅटेगरी. तिसरं काय सांगितलं की क्वालिटी फोटो टाकायचे. मग क्वालिटी फोटो म्हणजे ते DSLR ने काढलेले नाही, तर ते प्रॉपर लोकेशनचे असले पाहिजे किंवा प्रॉपर आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले पाहिजे. ते कोणाची चोरी वगैरे करायची नाही. चोरी करून जर फोटो टाकले तर त्याला कॉपीराईट लागते आणि ते सस्पेंडेड होतं. तिसरी गोष्ट हे सांगितली. चौथी गोष्ट मी हे सांगितली की रिव्ह्यू रेटिंग तुम्हाला तिथे टाकावं लागतात, रिव्ह्यू टाकावं लागतात. मग त्याच्यानंतर ईशा मॅडमचा क्वेश्चन होता की रिव्ह्यू कसे टाकायचे, तर ते आता त्यांना सांगायचे. सगळ्यांना समजले. 5 रँकिंग फॅक्टर इम्पॉर्टंट येतं. आणि डेली अपडेट करायचे. डेली अपडेट काय करायचं? दररोज एक फोटो टाकायचा, दररोज त्याच्यावरती एक रिव्ह्यू टाकण्याचा प्रयत्न करायचा. आठवड्यातून 3 दिवस तरी रिव्ह्यू टाका. तिसरं काय करायचं तुम्हाला? अपडेट टाकायचं, म्हणजे 50% ऑफ. नंतर आपले इव्हेंट असतील ते सगळं करायचं. तर ते मी अजून शिकवलं नाही इव्हेंट वगैरे क्रिएट करायचं, तर ते उद्या शिकवणार आहे. पण 5 रँकिंग फॅक्टर टोटल येतात. एसईओचे 200 रँकिंग फॅक्टर आहेत आणि लोकल एसईओचे फक्त 5 ते 6 रँकिंग फॅक्टर आहेत. तर ते कोणते रँकिंग फॅक्टर? रिलेव्हन्सी स्कोर वगैरे काहीच नाही सानिका. तर ह्याच्यामध्ये क्वालिटीचे फोटो टाकायचे. नंतर काय? क्वालिटी फोटो म्हणजे फेसेस डिटेक्ट होतील. जेवढे माणसं दिसतील तेवढं लोकांना ट्रस्ट जास्त बिल्ड होईल. जेवढं ट्रस्ट बिल्ड होईल तेवढं तुमचं वरती येईल. जेवढे लोक त्याच्यावरती जास्त येतील, जेवढे जे लोक जास्त व्हिजिट करतील तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट्स होईल. आणि रिव्ह्यू टाकायचे. आता ह्याचा क्वेश्चन होता की काय कसं करायचं, रिव्ह्यू कसे टाकायचे. तर रिव्ह्यू असे टाकायचे, तर गुगलवरती जायचं आणि इथं टाकायचं NMD इन्फोटेक हडपसर. बरोबर आहे. तर इथं गेल्यानंतर तुम्हाला काय येतं? एक लोकेशन ओपन होतं. तर मग ह्याच्यामध्ये जाऊन राईट अ रिव्ह्यू करायचं. दिसतंय? राईट अ रिव्ह्यू. आलं का? हा, आता हे रिव्ह्यू कसे लिहायचे त्याच्यासाठी आता तो SEO आपण शिकणार ना, त्याच्यामध्ये कीवर्ड काय असतात वगैरे, तर ते कीवर्ड ऍड करायचे. मग तुम्हाला चांगली रेटिंग जर जेवढी दिली, 5ची रेटिंग चांगली असते. मग इथं तुम्ही टाकू शकतात बेस्ट डिजिटल मार्केटिंग. आता ह्यांना कोणत्या सर्व्हिसेस दिलेत आपण? डिजिटल मार्केटिंग, बेस्ट डिजिटल मार्केटिंग अँड ऍप डेव्हलपमेंट. त्यांचा ऍप पण बघून गेलाय. कोणी लिहायचं रिव्ह्यू? तुम्ही कोणाला रिव्ह्यू दिलेत का?
म्हणजे असं काय असतं का की आपणच म्हणजे रिव्ह्यू वाढवण्यासाठी आपणच लिहायचं प्रत्येक वेळेस? आपण स्वतः नाही लिहायचं. स्वतः लिहिलं गुगलला समजतं, कारण इंटरनेट पण आपलंच आहे, डिव्हाइस पण आपलंच आहे, रिव्ह्यू पण आपणच लिहितोय, तर ते गुगलला समजतं. आणि असे सगळे रिव्ह्यू असेल तर गुगल त्याला जास्त व्हॅल्यू देत नाही. तर मग ते तुम्ही गेलात पीएचपीच बोलतोय, EHPच्या ह्याला लॅपटॉप घेऊन आलात, तर ते बोलतात की तुम्ही रिव्ह्यू रेटिंग द्या. तुम्ही कस्टमर केअर बरोबर बोललात तर आम्ही कसं चांगली सर्व्हिस दिली त्याचे रिव्ह्यू द्या. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, तिथं काय खाल्लं चांगलं, तुम्हाला आवडलं नाही तर तिथं रिव्ह्यू देऊ शकतात. आवडलं तर चांगले रिव्ह्यू देणार. बरोबर आहे? मूवीला पण रेटिंग दिली जाते, तर तसं रेटिंग द्यायची. तर हे रेटिंग कोणाला, हे कंपल्सरी नसतं. जर सपोज मी एखाद्याला सर्व्हिस दिली आणि त्याला जर आवडलं तर ते रेटिंग देतात. Amazon, फ्लिपकार्टवरती तुम्हाला जर एखादा प्रॉडक्ट नाही आवडला तर तुम्ही काय करतात, तुम्ही तिथं कंप्लेंट करू शकतात. मग लोक काय करतील, रिव्ह्यू वाचूनच गाडी वगैरे घ्यायची असेल मग ॲस्टर घ्यायची का? सर ऐका ना, रिव्ह्यू हे कंपल्सरी असेच द्यायचे. सपोज आता मी तुमच्याकडून क्लास केला तर तुम्ही म्हटलं रिव्ह्यू द्या, तर मग दुसरं काय वे आहे रिव्ह्यू द्यायला असं? हा, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये आय हॅव कम्प्लिटेड माय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड विच इज लोकेटेड ॲट AFC रोड. आय लर्न लॉट ऑफ थिंग फ्रॉम NMD सर, किंवा आय लर्न गुड थिंग, किंवा आय रिअली इम्प्रेस, किंवा जे पण चांगलं टाकायचे ते चांगलं टाका. आणि जर तुम्हाला आवडलं नसेल तर सरांचं काय मला वागणं आवडलं नाही, सर नुसतं हसवतात, शिकवलेलं काय समजत नाही, सगळ्यांची चेष्टा करतात, माझ्या मैत्रिणीची पण चेष्टा केली, काहीच चांगला क्लास नाही, असं पण टाकू शकतात. ह्याला बोलतात निगेटिव्ह रिव्ह्यू. बरोबर आहे? तुमच्या मनात काय येतं ते तुम्ही टाकू शकतात. म्हणजे हे रिव्ह्यू लोक पाहणार आहेत, लोकांना दिसणार आहेत रिव्ह्यू. म्हणूनच ह्याची डेफिनेशन मी काय ठेवली, टू मेक फिजिबल बिझनेस ऑन गुगल. बरोबर आहे? आता मी इथं टाकलंय बेस्ट ॲप डेव्हलपमेंट अँड गेम डेव्हलपमेंट, एवढं टाकलं. आता हा रिव्ह्यू कोणाला दिसेल, लोकांना दिसेल. आता इथं कसं दिसतंय रिव्ह्यू बघितलं का, बेस्ट सर्व्हिसेस आय एव्हर सीन, गुड टर्म्स, नंतर परत खाली काय टाकलंय, हे सगळे रिव्ह्यू दिसतात. हे रिव्ह्यू दिसतात इथं तुम्हाला. JP Shroff बेस्ट बिझनेस कन्सल्टिंग इन IT. तर हे जे रिव्ह्यू असतात ते तुम्हाला इथं दिसतात. हो, आपण NMD मधूनच टाकले तर हा डिलीट करावा लागेल. ठीक आहे, डिलीट पण करता येतो. काय झालं, आपल्याच कंपनीकडून आपणच रिव्ह्यू टाकू शकतो का? तर हे कोणाला रिव्ह्यू टाकायचे, ज्यांनी सर्व्हिस घेतली. आपल्याला बिटनेक्स वाल्याकडून टाकायचे होते, बरोबर आहे ना, ह्याच्यातून टाकायचे होते आपल्याला, आपण तिकडून NMD. तर डिलीट पण करता येतात. समजलं? बंदच झालं वाटतं ते. हा, कोणाला काय समजलं, पलीकडले, हा तिकडे टाकायचं होतं पण ते चुकून माझं NMD वरून झालं, पण त्यांना समजलं, विषय क्लोज झाला. ठीक आहे, थँक्यू. कोणाचं काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण आजचा लेक्चर स्टॉप करू. तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायची, प्रत्येकाला आपापले जे बिझनेस असतील, नसेल बिझनेस तर डमी क्रिएट करा, काय प्रॉब्लेम नाही. आता उद्याच्या लेक्चरमध्ये ते रिमूव्ह कसं करायचं, त्याचे ॲक्सेस कसे द्यायचे